ओके, तर लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं? एनीवन कॅन टेल? हॅलो, ऍसिडिफाईंग एजंट. ओके, तर ऍसिडिफाईंग एजंट बघितलं होतं, तर त्याच्यामध्ये एक कंडिशन बघितली होती, ऍक्लोरहायड्रिया. ओके, तर ऍक्लोरहायड्रिया ही एक अशी कंडिशन आहे, त्याच्यामध्ये काय होत असतं, इन विच देअर इज अब्सेन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड. ओके, हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे तर ते काय झालेलं असतं, कमी झालेलं असतं. त्या केसमध्ये ऍसिडिफाईंग एजंट देतात. बरोबर आहे? येस मॅम. येस मॅम. तर त्याच्यानंतर एक्झाम्पल बघितलं होतं डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. त्याच्यानंतर त्याचे युजेस बघितले होते, जे काही आहेत ते युजेस. त्याच्यानंतर इनकम्पॅटेबिलिटी बघितली होती, त्याचे स्टोरेज बघितली होती. ओके, तर आता आपला नेक्स्ट पॉइंट आहे बघा, प्रोटेक्टिव्ह अँड ऍब्झॉर्बन्स. तर हे प्रोटेक्टिव्ह आणि ऍब्झॉर्बन्स जे आहेत तर ते आपण स्टार्ट केलं होतं, पण मधूनच हे झालं, आपला टाइम संपला होता, त्याच्यामुळे आज हे डबल घेतोय आपण. तर बघा, प्रोटेक्टिव्ह अँड ऍब्झॉर्बन्स, तर याचं क्लासिफिकेशन असतं बघा, दोन ह्याच्यामध्ये हे डिवाइड होतात. तर फर्स्ट आहे ते एक्सटर्नल प्रोटेक्टिव्ह आणि सेकंड वन आहे ते इंटरनल प्रोटेक्टिव्ह. ओके, तर एक्सटर्नल प्रोटेक्टिव्ह जे आहे आणि हा फर्स्ट टाइप आणि सेकंड वन आहे तो इंटरनल प्रोटेक्टिव्ह. The protectives which is intended for the use in the gastrointestinal tract, okay, are internal protectives. बघा, internal protectives म्हणजे काय? The protectives which are intended for the use in the gastrointestinal tract. तर gastrointestinal tract मध्ये जे इंटेक साठी घेतले जातात, ओके, तर त्याला म्हणजे इंटरनली ते यूज केले जातात, त्याला काय म्हणायचं, इंटरनल प्रोटेक्टिव्स. ओके, and also it is expected to cover the crater of ulcer and other, बघा, अल्सर जे होतात, ओके, तर जे काही अल्सर्स होतात, आपण पाहिलं की स्टमक मध्ये जेव्हा जास्त ऍसिडिटी होते, त्याच्याकडे जर आपण ते जे सारखं अवॉइड केलं, म्हणजे लक्ष नाही दिलं, तर ते काय होतं, अल्सर्स तिथे फॉर्म होतात. तर अशा केसमध्ये हे एक इंटरनल प्रोटेक्टिव्ह आहेत, तर ते यूज केले जातात. त्याच्यानंतर बघा, प्रोटेक्टिव्ह कंपाऊंड मस्ट बी हॅव्हिंग फॉलोइंग इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज. बघा, त्याच्या प्रॉपर्टीज कुठल्या असायला हव्या, ते एकतर इनसोल्युबल असायला हवे, त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये ऍब्सॉर्बंट ऍक्शन असायला हवे, म्हणजे स्टेट ऑफ डिव्हिजन. ओके, त्याच्यानंतर केमिकल इनर्टनेस, म्हणजे त्या कुठल्याही केमिकल्सची त्याची रिएक्शन्स नाही व्हायला पाहिजे, म्हणजे इंटरनल जे काही आता ऍसिड वगैरे येतात त्याच्यासोबत ह्याची रिएक्शन व्हायला नाही पाहिजे. त्यामध्ये काय पाहिजे, केमिकल इनर्टनेस पाहिजे त्याच्यामध्ये. बघा, इम्पॉर्टंट 3 प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट वन इनसोल्युबल हवेत ते, त्याच्यानंतर स्टेट ऑफ डिव्हिजन म्हणजे काय, ऍब्सॉर्बंट ऍक्शन हवी त्याची, त्याच्यानंतर केमिकल इनर्टनेस, हे सगळं हवंय. त्याच्यानंतर बघा, प्रोटेक्टिव्ह मस्ट बी इनसोल्युबल इन द बॉडी फ्लुइड. बघा, जे काही आपल्या बॉडीमध्ये फ्लुइड आहे, ओके, वेगवेगळे, तर त्याच्यामध्ये हे प्रोटेक्टिव्ह काय असायला पाहिजे, इनसोल्युबल असायला पाहिजे, विथ विच इट कम्स इन कॉन्टॅक्ट. ओके, तर जेव्हा ते कॉन्टॅक्ट मध्ये येतील तर त्यामध्ये दोन्हीमध्ये रिएक्शन नाही, कोणतीही रिएक्शन नाही व्हायला पाहिजे. इफ द कंपाऊंड डिझॉल्व, ओके, जेव्हा ते डिझॉल्व झाले तर देअर इज नो प्रोटेक्टिव्ह ऍक्शन, तर ते काय करणार आहे, प्रोटेक्टिव्ह ऍक्शन देणार नाही. ओके, जेव्हा बघा, बॉडी फ्लुइड सोबत जेव्हा हे प्रोटेक्टिव्ह जे आहे तर ते जेव्हा हे झाले, काय म्हणतात त्याला, रिएक्शन झाली दोन्हीमध्ये, तर ते आपल्याला त्याची ऍक्शन दाखवणारच नाही, म्हणजे ते प्रोटेक्टिव्ह म्हणून ऍक्टिव्ह होणारच नाही. बघा, सम प्रोटेक्टिव्ह डिझॉल्व्ह to a very limited extent, producing an antibacterial, germicidal and astringent action. बघा, काय पण काही प्रोटेक्टिव्ह असे बनवले जातात, ओके, तर ते काय होते, डिझॉल्व होतात
ऍट अ लिमिट. ओके, एका सर्टेन लिमिट पर्यंत ते काय होतात, डिझॉल्व्ह होतात, सर्टेन लिमिट पर्यंत. अँटीबॅक्टेरियल, ओके, जर्मिसाइडल म्हणून ते ऍक्टिव्ह होतात. त्याच्यानंतर बघा द शेप ऑफ पार्टिकल. ओके, द शेप ऑफ पार्टिकल्स ऑफ प्रोटेक्टिव्ह कंपाऊंड शुड फॅसिलिटेट गुड अधेरन्स ऑन द स्किन. बघा जो काही शेप आहे त्या पार्टिकल्सचा प्रोटेक्टिव्ह कंपाऊंडचा, तर तो काय करतो, शुड फॅसिलिटेट द गुड अधेरन्स, स्किनवर जो काही जे स्किनवर ते राहतात. ऑल्सो और ऑन द स्टमक लाइनिंग, जे आता इंटरनल घेतले प्रोटेक्टिव्ह, तर ते कुठे येणार, स्टमक लाइनिंग वर और ऑन द इंटेस्टाइनल लाइनिंग वर, अँड शोईंग द गुड ऍब्झॉर्बंट ऍक्शन. तर ते काय दाखवतात, ऍब्झॉर्बंट ऍक्शन दाखवतात. ऍब्सॉर्प्शन वेगळं आणि ऍडसॉर्प्शन वेगळं. ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय, तर ते डिझॉल्व्ह होणं, आणि इथे आपण बघतो ऍडसॉर्बेंट. ओके, तर ऍडसॉर्बेंट म्हणजे काय, तर आता एखाद्या सरफेसवर तसंच म्हणजे कव्हरिंग करणं वरून तसं म्हणजे तिथेच अटॅच राहणं. ओके, तर ते झालं ऍडसॉर्बेंट. द ऍडसॉर्बेंट ऍक्शन इज मॅक्झिमाइज्ड विथ अ डिक्रीजिंग पार्टिकल साइज. ओके, तर पार्टिकल साइज डिक्रीज. ओके, ऍडसॉर्बेंट ऍक्शन त्याची कशी पाहिजे, मॅक्झिमम पाहिजे, आणि पार्टिकल साइज कशी पाहिजे, कमी हवी. ओके, लेस. अँड ऑफरिंग अ लार्जर सरफेस एरिया. ऑल्सो त्याला सरफेस एरिया जो कसा आहे तो लार्जर हवा. फाईन स्टेट ऑफ डिव्हिजन प्रोव्हाइड्स अ सूथिंग इफेक्ट प्रिव्हेंटिंग इरिटेशन. ओके, तर ते काय करतं, इरिटेशन प्रोव्हाइड करतं ड्यू टू द रबिंग और द फ्रिक्शन. बघा एक्सटर्नल प्रोटेक्टिव्ह जे आहेत तर ते आपण स्किनवर अप्लाय केले, तर ते कसे रबिंग और द फ्रिक्शन ते आपण यूज करतो. ओके, इन्क्रीज सरफेस एरिया रेंडर्स प्रोटेक्टिव्ह मोर. जेवढा सरफेस एरिया जास्त असेल तर तेवढी ती प्रोटेक्टिव्ह ऍक्शन कशी दाखवणार आहे, इफेक्टिव्ह दाखवणार आहे ऍज अन ऍडसॉर्बंट फॉर द टॉक्सिन्स और पॉइझन्स. ओके, बघा इथे इम्पॉर्टंट काय आहे, सरफेस एरिया जेवढा मॅक्झिमम तेवढं ते प्रोटेक्टिव्ह ऍक्शन मॅक्झिमम दाखवणार. तर प्रोटेक्टिव्ह शुड बी केमिकली इनर्ट. बघा परत एकदा सांगितले, जे काही प्रोटेक्टिव्ह आहेत तर ते केमिकली कसे हवेत, इनर्ट हवेत, म्हणजे त्याची रिएक्शन कशासोबतही व्हायला नाही पाहिजे. इट शुड नॉट रिएक्ट विथ स्किन. बघा स्किन सोबत सुद्धा ते रिएक्ट व्हायला नको आहेत. ओके, तर ऑर गॅस्ट्रिक और द इंटेस्टाइन, जे काही इंटरनल प्रोटेक्टिव्ह आहेत देणार आहेत तर ते या इंटरनल म्युकसा किंवा गॅस्ट्रिक ह्याच्यासोबत रिएक्शन त्याची नाही व्हायला पाहिजे. ओके, तर त्याचं एक्झाम्पल आहे बघा. तर फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, बिस्मथ सबकार्बोनेट. ओके, बिस्मथ सबकार्बोनेट. त्याला अजून नाव काय बघा, बिसम्युथाइल कार्बोनेट, बिस्मथ ऑक्सी कार्बोनेट आणि बिस्मथ कार्बोनेट, जे की ऑलरेडी आहे बेसिक बिस्मथ कार्बोनेट. बघा किती नाव आहेत, बिसम्युथाइल कार्बोनेट, त्याच्यानंतर बिस्मथ ऑक्सी कार्बोनेट, बिस्मथ कार्बोनेट, त्याच्यानंतर बेसिक बिस्मथ कार्बोनेट. हे सगळे त्याचे सिनोनिम्स आहेत. बघा बेसिक सॉल्ट ऑफ व्हेरी कॉम्पोजिशन अप्रॉक्सिमेटली हॅव्हिंग द फॉर्म्युला. बघा ही बेसिक सॉल्ट आहे आणि त्याचा फॉर्म्युला बघा इथे दिलेला आहे. इट कंटेन्स द इक्विव्हॅलंट ऑफ 80 to 82.5% ऑफ बिस्मथ. तर त्याच्यामध्ये किती पर्सेंट बिस्मथ असतं, फॉर एक्झाम्पल आपण हे बिस्मथ सब कार्बोनेट घेतलं तर त्याच्यामध्ये बिस्मथचं कंटेंट किती आहे, 82%. ओके, 82.5%. बिस्मथ सब कार्बोनेट इज अ व्हाईट. ओके, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघा, ते काय आहे, व्हाईट. ओके, क्रीमी व्हाईट. ओके, व्हाईट और द क्रीमी व्हाईट. त्याच्यानंतर त्याला कुठलाही ऑर्डर नाही, त्याच्यामुळे ते काय ऑर्डरलेस टेस्टलेस पावडर आहे. इनसोल्युबल, त्याची जी सोल्युबिलिटी आहे तर ते वॉटर मध्ये सोल्युबल नाही. ऑल्सो इनसोल्युबल इन अल्कोहोल, बट इट इज सोल्युबल इन मिनरल ऍसिड. तर मिनरल ऍसिड मध्ये ते काय आहे, सोल्युबल आहे, आणि काय प्रोड्यूस करतं ते इफरवसन्स. ओके, इफरवसन्स म्हणजे फ्युम्स. ओके, फॉर्म होतात ते जेव्हा फॉर एक्झाम्पल आपण हे युज करतो इनो, तर तो जेव्हा पाण्यात टाकल्यानंतर काय फॉर्म होतं. ओके, तर तसा इफेक्ट म्हणजे इफरवसन्स. तर मिनरल ऍसिड जे आहेत तर त्याच्यासोबत ते सोल्युबल आहे आणि प्रोड्यूस काय करतं, इफरवसन्स प्रोड्यूस करतं. द बल्क डेन्सिटी व्हेरीज कन्सिडरेबली. ओके, हे काय इम्पॉर्टंट आहे, इट इज स्टेबल इन एअर. ओके, तर ते एअर मध्ये स्टेबल आहे. ऑन एक्सपोजर टू द एअर कंटेनिंग ट्रेसेस ऑफ हायड्रोजन सल्फाइड. ओके, इट स्लोली डार्कन्स. बघा एअर मध्ये जर हायड्रोजन सल्फाइड असेल ऑलरेडी तर ते कसं होणार आहे, डार्कन होणार आहे. बिस्मथ सब कार्बोनेट ते काय होणार आहे, डार्क कलर मध्ये ओके होणार आहे. द प्रोसेस इज इनहान्स्ड इन द प्रेझेन्स ऑफ लाईट.
तर जी काही प्रोसेस आहे तर ती काय होणार आहे, एनहान्स होणार आहे. इट इज प्रोबॅबली द मोस्ट वाइडली युज्ड इनसोल्युबल बिस्मथ कंपाऊंड. Although all insoluble bismuth salt are more or the less similar in their action. ओके, तर हे जे यूज करतोय आपण प्रोबॅबली बिस्मथ कंपाऊंड इनसोल्युबल, तर ते ऑल इनसोल्युबल बिस्मथ सॉल्ट जे आहेत तर ते कसे आहेत, मोर और द लेस सिमिलर इन देअर ऍक्शन. Bismuth subcarbonate is generally preferred because it is less toxic. बघा जास्त वेगवेगळे कंपाऊंड्स यूज केले जातात बिस्मथ साठी, तर जे काही बिस्मथ सबकार्बोनेट जे आहे तर ते जनरली प्रेफर केलं जातं बिकॉज ते काय लेस टॉक्झिक आहे म्हणून. तर त्याच्यानंतर बघा त्याचे युजेस. तर याचा पहिला यूज काय आहे, हे प्रोटेक्टिव्ह आणि ऍडझॉर्बंट आहे. गुड ऍधरन्स टू द स्किन, तर स्किनवर ते ऍधर करण्याचं म्हणजे चिकटून राहण्याचं काम ते व्यवस्थित करतं. गुड ऍधरन्स टू द स्किन अँड द म्युकस मेम्ब्रेन. बघा इंटरनल प्रोटेक्टिव्ह मध्ये हे म्हणजे इंटरनल प्रोटेक्टिव्ह आपण काय करणार आहे, तर म्हणजे इनटेक करणार आहे त्याचा म्युकस मेम्ब्रेनवर आपल्या त्याचा इफेक्ट व्यवस्थित असला पाहिजे, गुड ऍधरन्स असला पाहिजे. तर याचं सुद्धा ऍधरन्स आहे व्यवस्थित बिस्मथ सब कार्बोनेटचं. अँड मेक इट व्हॅल्युएबल ॲज अ प्रोटेक्टिव्ह. तर ते प्रोटेक्टिव्ह सारखं त्याच्यामुळे ऍक्ट होतं ते ऍधरन्स असल्यामुळे. त्याच्यानंतर बघा सेकंड, इट ऑल्सो हॅज अन अँटी डायरियल ऍक्शन. त्याच्यावर तो अजून कशावरती इफेक्टिव्ह आहे, तर जेव्हा डायरियाच्या पेशंटमध्ये ओके, हे मोस्टली युजफुल आहे बिस्मथ सब कार्बोनेट. ड्यू टू इट्स ऍस्ट्रिंजंट अँड द प्रोटेक्टिव्ह ऍक्शन, इट इज ऑल्सो युज्ड इन द कॉस्मेटिक्स. बघा याची जी काही प्रोटेक्टिव्ह ऍक्शन आहे त्याच्यामुळे हे कॉस्मेटिक्स मध्ये युज केलं जातं. कोणकोणत्या, लाईक लोशन्स, फेस पावडर, याच्यामध्ये हे यूज केले जातं. अँड ऑल्सो इट इज युज्ड ॲज अँटासिड्स. बघा अँटासिड्स म्हणून सुद्धा हे बिस्मथ सबकार्बोनेट यूज केले जातं. त्याच्यानंतर बघा त्याचं स्टोरेज. तर इट इज स्टोर्ड इन एअर टाईट कंटेनर विच इज अ प्रोटेक्टेड फ्रॉम द लाईट. अँड देन फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन जे आहेत ते बघा कुठले कुठले असतात त्याचे, पावडर फॉर्म मध्ये असतं हे, सपोजिटरी, ऑइंटमेंट, सस्पेन्शन या फॉर्म मध्ये हे अवेलेबल आहे. बघा कोणतं, पावडर, सपोजिटरी, ऑइंटमेंट मध्ये आणि सस्पेन्शन मध्ये. ओके, त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे केओलिन. तर हे केओलिन जे आहे तर त्याचं डिवायडेशन होत असतं. लाईट केओलिन नॅचरल, हेवी केओलिन, ओके, त्यालाच अजून काय म्हणलं जातं, केओलिन और द चायना क्ले. तर ह्याचे हे म्हणजे टाइप्स आहेत केओलिनचे. हे केओलिन सुद्धा प्रोटेक्टिव्ह आणि ऍडझॉर्बंट्स म्हणून यूज केले जातं. तर लाईट केओलिन इज युज्ड ॲज इंटरनली ॲज अ ऍडझॉर्बंट. बघा हे इंटरनली लाईट केओलिन जे आहे तर ते इंटरनली ऍडझॉर्बंट्स म्हणून यूज केले जातं. तर बघा लाईट केओलिन काय, इट इज अ नेटिव्ह हायड्रेटेड अल्युमिनियम सिलिकेट. तर हे काय, हायड्रेटेड अल्युमिनियम सिलिकेट आहे. इट कंटेन द सुटेबल डिस्पर्सिंग एजंट. ओके, ह्याच्यामध्ये डिस्पर्सिंग एजंट आहे आणि इट इज फाईनली डिवायडेड फॉर्म ऑफ केओलिन. तर हा एक टाइप आहे केओलिनचा, स्पेशली इंटेंडेड फॉर द इंटरनल यूज. तर हे लाईट केओलिन इंटरनली यूज साठी हे ऍडझॉर्बंट म्हणून ऍक्ट होते. लाईट केओलिन इज अ, बघा ह्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, तर व्हाईट, ऑर्डरलेस, टेस्टलेस पावडर आहे विच इज अ फ्री फ्रॉम ग्रिटी पार्टिकल अँड द untouched to the touch, okay, and it is insoluble in water, mineral acids, okay, and soluble of alkali hydroxide. बघा याच्या फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे लाईट केओलिन मध्ये, एक तर त्याला कुठल्याही प्रकारचं ऑर्डर नाही, टेस्टलेस आहे, ओके, आणि पावडर फ्री आहे फ्रॉम द ग्रिटी पार्टिकल्स पासून ते फ्री आहे. बघा वेन 2 ग्रॅम ऑफ ट्रायच्युएटेड, बघा ते लाईट केओलिन जेव्हा 2 ग्रॅम आपण ट्रायच्युएट करू, ट्रायच्युएट म्हणजे काय, ते जे काही आता फॉर एक्झाम्पल ग्रॅन्युल्स ट्रायच्युएट केले जातं, बारीक करणं एखादा हे सॉलिड पार्टिकल्स जेव्हा आपण बारीक करतो पावडर फॉर्म मध्ये त्याला काय म्हणायचं, ट्रॅच्युएशन. जेव्हा 2 ग्रॅम आहे तर ते ट्रॅच्युएट केलं जातं कशासोबत, 2 ml ऑफ वॉटर ऍड करून त्याच्यामध्ये. द रिझल्टिंग मिक्सचर फ्लोज बट लाईट केओलिन नॉट कंटेनिंग डिस्पेन्सिंग एजंट डज नॉट शो दिस फ्लोईंग प्रॉपर्टी. बघा बाकीचे जे केओलिन्स आहेत जेव्हा आपण 2 ग्रॅम घेऊन वॉटर सोबत ते ट्रॅच्युएट करेल तर त्यावेळेस काय होतं, तर ते मिक्सचर फ्लो होतं. पण जेव्हा लाईट केओलिन घेईल तर त्याच्यामध्ये डिस्पर्सिंग एजंट अवेलेबल नाही, त्याच्यामुळे ते काय शो करतं, तर म्हणजे अशा प्रकारची फ्लोइंग प्रॉपर्टी शो करत नाही. ओके, केओलिन इज लायबल टू
बघा पण हे केओलिन जे आहे तर ते अशा प्रकारचे प्रॉपर्टीज दाखवत नाही. इट इज स्टरिलाइज्ड बाय द हिटिंग ऍट अ टेम्परेचर नॉट लेस दॅन 160 डिग्री सेंटीग्रेड फॉर ऍट लीस्ट 1 hour. तर बघा जे काही हे केओलिन आहे तर ते आताच मी सांगितलं ते 2 ग्रॅम जेव्हा आपण घेतो दुसरं केओलिन तर ते काय करतं हे म्हणजे फ्लो होण्याचं हे दाखवते प्रॉपर्टी. पण हे जे लाईट केओलिन आहे तर ते दाखवत नाही. तर केओलिन हे जे आहे तर ते हेविली कंटामिनेट होतं कशासोबत बॅक्टेरिया सोबत. आणि ते जेव्हा स्टरिलाइज करायचं असतं म्हणजे ते रिमूव्ह करायचं असतं बॅक्टेरिया त्याच्यातले मायक्रो ऑर्गॅनिझम तर ते कसे केले जातात बाय द हिटिंग ऍट द टेम्परेचर बट नॉट लेस दॅन 160 डिग्री सेंटीग्रेड. तर 160 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा कमी ओके किंवा 160 डिग्री सेंटीग्रेडला ते किती एका हावर साठी ते काय केले जातात स्टरिलाइज केले जातात. तर the BP directs that when kaolin or the light kaolin is prescribed or demanded, light kaolin must be dispensed or the supplied. तर BP म्हणजे ब्रिटिश फार्माकोपियाने सुद्धा सांगितलेले की हे लाईट केओलिन जे आहे तर ते प्रिस्क्राईब करायला हवं और डिमांड म्हणजे त्याची डिमांड जास्त व्हायला हवी. आणि लाईट केओलिन म्हणजे ते डिस्पेन्स करायला हवं आपण लाईट केओलिनच. ओके. तर बघा त्याचे युजेस. तर लाईट केओलिन इज युज्ड ॲज अ intestinal adsorbent in the various enteritis. ओके. तर लाईट केओलिन हे इंटेस्टायनल ऍडझॉर्बंट म्हणून यूज केलं जातं व्हेरियस एंटरायटिस मध्ये. इट्स ऍक्शन इज टू फोल्ड. ओके. इट फॉर्म्स अ प्रोटेक्टिव्ह कोटिंग ऑन द इरिटेटेड म्युकोसा और ऍक्ट ॲज अ ऍडझॉर्बंट ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस फ्रॉम द एलिमेंटरी कॅनल. बघा आपल्या एलिमेंटरी कॅनल मध्ये हे जो म्हणजे म्युकोसा जिथं आहे ओके म्युकोसा हे जेव्हा प्रोटेक्टिव्ह म्हणून घेतलं जातं आपण तर ते काय करते तिथे कोट फॉर्म करते. ओके. वरून एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग फॉर्म करते आणि ऍक्ट ॲज ऍडझॉर्बंट ऑफ टॉक्सिक सबस्टन्स जे काही टॉक्सिक सबस्टन्सेस आहेत तर त्याच्यावर सुद्धा ते ऍक्ट होते. टॉक्सिक सबस्टन्सेस मे इन्क्लूड द बघा ते टॉक्सिक सबस्टन्स काय असू शकतात अमाइन्स ऑर्गॅनिक ऍसिड्स ऑफ डिकम्पोज्ड फूड्स अँड द पॉसिबली बॅक्टेरिया सुद्धा. इट इज युज्ड इन द सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टायनल कंडिशन्स. तर हे कशासाठी यूज केलं जातं तर सिम्प्टोमॅटिक जी काही ट्रीटमेंट आहे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कंडिशन्स मध्ये विच इज असोसिएटेड विथ द डायरिया तर डायरियाच्या केसमध्ये सुद्धा हे केओलिन दिले जातं. ओके. त्याच्यावर सुद्धा इफेक्टिव्ह आहे. एक्सटर्नली इट इज युज्ड ॲज अ डस्टिंग पावडर. डस्टिंग पावडर म्हणून हे यूज केलं जातं ॲज अन इन्ग्रेडियंट ऑफ टॉयलेट पावडर्स. ओके. स्पेशली इट इज युज्ड ॲज अ ड्राईंग एजंट फॉर मॉइस्ट सोर्स अँड इन्फेक्शन्स अँड विपिंग एक्झायमा अँड विपिंग अल्सर्स. तर या केसमध्ये हे डस्टिंग पावडर म्हणून यूज केलं जातं. इट इज ऑल्सो युज्ड ॲज अ क्लॅरिफाईंग एजंट. आणि याचं स्टोरेज कंडिशन काय आहे तर एअरटाईट कंटेनर मध्ये ते ठेवलं जातं. त्याच्यानंतर बघा त्याची इनकम्पॅटेबिलिटी. तर केओलिन जे आहे ते ऍड्स ऑफ सर्टेन विटामिन्स एन्झाइम्स अल्कलॉइड्स मिनरल्स ओके लिडिंग टू फेल्युअर ऑफ मेडिकेशन. बघा तर हे जे आहेत विटामिन्स एन्झाइम्स ओके अल्कलॉइड्स आणि मिनरल्स जेव्हा ह्याच्या कॉन्टॅक्ट सोबत हे केओलिन येईल तर त्याचं जो काही इफेक्ट आहे तर तो काय होतोय कमी होतोय. ते इनकम्पॅटेबल आहे याच्यासोबत. ओके. तर इथं आपलं प्रोटेक्टिव्ह आणि ऍडझॉर्बंट संपलेलं आहे. याच्यानंतर आहे बघा नेक्स्ट टॉपिक कॅथारेटिक्स.
ओके, तर बघा कॅथरेटिक्स. स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर बघा कॅथरेटिक्स जे असतात तर ते काय एजंट दॅट प्रोमोट द डेफिकेशन, म्हणजेच काय तर एजंट दॅट फॅसिलिटेट द पासेज ऑफ अँड द इलिमिनेशन ऑफ फीसेस फ्रॉम द इंटेस्टाइनल ट्रॅक्ट. बघा जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याचं इलिमिनेशन करण्यासाठी, इलिमिनेशन ते प्रोमोट करण्यासाठी तर या कॅथरेटिक्स यूज केले जातात. ओके, बघा कॅथरेटिक्स आर द एजंट विच प्रोमोट्स द डेफिकेशन and the agents that facilitate the passage of or the elimination of feces from the intestinal tract, especially through the colon and the rectum. बघा जे काही वेस्ट मटेरियल आहे तर ते एक्सक्रीट होण्यासाठी, ओके, ती जी प्रोसेस आहे तर ती प्रोमोट करण्यासाठी हे कॅथरेटिक्सचा यूज होतो. तर बघा कॅथरेटिक्स जे आहे तर ते डिवाइड केले जातात दोन इंटू ग्रुप्स बेस्ड ऑन द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. तर बघा इरिटंट्स, नंतर हायड्रोफिलिक, इमोलंट्स, डिटर्जंट्स, ओके, हे सगळे काय त्याचे पार्ट्स होतात. ओके, त्याच्यानंतर बघा दे आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग इंटेन्सिटी. स्क्रीन का विजिबल नाही? ओके, तर बघा कॅथरेटिक्स चाललंय आपलं, त्याच्यामधले आपण पार्ट्स बघितले इरिटंट, हायड्रोफिलिक, इमोलंट, त्याच्यानंतर डिटर्जंट. ओके, हे सगळे टाइप्स आहेत. दे आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग इंटेन्सिटी ऑफ देअर ऍक्शन. तर त्याच्या ऍक्शन नुसार अजून टाइप्स पडतात, लॅक्झेटिव्ह, पर्गेटिव्ह अँड द ड्रास्टिक्स. ओके, त्याच्यानंतर बघा सलाईन कॅथरेटिक्स, त्याला काय म्हटलं जातं अजून? हायड्रोफिलिक कॅथरेटिक्स. तर बघा हे काय, दीज आर द कॅथरेटिक्स दॅट इन्क्रीजेस द फ्लुइडिटी ऑफ इंटेस्टाइनल कंटेंट. तर हे जे कॅथरेटिक्स आहेत तर ते काय करतात, इन्क्रीज करतात फ्लुइडिटी, जे काही इंटेस्टाइन मध्ये आहे, ओके, वेस्ट मटेरियल, तर त्याची फ्लुइडिटी इन्क्रीज करण्याचं काम हे कॅथरेटिक्स करतात बाय द रिटेन्शन ऑफ वॉटर बाय द ऑस्मोटिक फोर्सेस अँड इनडायरेक्टली इन्क्रीज द मोटर ऍक्टिव्हिटी. तर हे इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये, तर हे जे कॅथरेटिक्स आहेत तर ते इंटेस्टाइन मध्ये जे काही वेस्ट मटेरियल आहे तर ते रिमूव्ह करण्यासाठी, ओके, इझिली रिमूव्ह, म्हणजे त्याची ऍक्टिव्हिटी जी आहे ती प्रोमोट करण्यासाठी तिथली फ्लुइडिटी जी आहे तर ती इन्क्रीज करतात, तिथला फ्लुइडचा कंटेंट इन्क्रीज करतात. कसा? बाय द रिटेन्शन ऑफ वॉटर. तर बघा नंतर काय, द सलाईन कॅथरेटिक्स विच ऍक्ट बाय द इन्क्रीजिंग ऑस्मोटिक लोड ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट. जे काही सलाईन कॅथरेटिक्स आहेत तर ते बघा कसे ऍक्ट होतात, जो का ऑस्मोटिक लोड आहे कशातला, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट मधला, तर तो इन्क्रीज करतात. दे आर द सॉल्ट ऑफ पुअरली सोल्युबल ऍनियन अँड समटाइम कॅटन. तर ते काय आहेत, सॉल्ट आहेत ऍनियन आणि कॅटनचे. इंजेक्शन ऑफ सलाईन कॅथरेटिक्स रिझल्ट्स इन द हायपरटोनिक सोल्युशन ऑफ द फ्लुइड इन द कोलॉन. हायपरटोनिक, ओके, हायपर म्हणजे काय, मॅक्झिमम, ओके, the hypertonic condition of fluid in the colon. The body relieves the hypertonicity of the gut by the secreting additional fluid into the intestinal tract. बघा इथं सगळीकडे त्याचा तिथली जी काही फ्लुइडिटी आहे तर ते काय करण्याचं काम करते, इन्क्रीज करते. ओके, हे जे काही ऑस्मोटिक सलाईन कॅथरेटिक्स आहेत, ओके, तर बघा द रिझल्टिंग इन्क्रीज्ड बल्क विच स्टिम्युलेट द पेरिस्टाल्सिस मुवमेंट. तर जी काही पेरिस्टाल्टिक मुवमेंट आहे तर त्याला हे स्टिम्युलेट करतात. जेव्हा ते इन्क्रीज जेव्हा झाले, आता जेव्हा फ्लुइड तिथलं कंटेंट वाढलाय, ओके, तर ते तिथलं काय करते, स्टिम्युलेट करते पेरिस्टाल्सिस मुवमेंटला. अँड इट इज पोअरली ऍब्झॉर्ब्ड ऍनियन्स लाईक अ सल्फेट अँड द टार्टारेट. जे काही पोअरली ऍब्झॉर्ब्ड ऍनियन्स आहेत, कुठले कुठले, सल्फेट आणि टार्टारेट, विच ऍक्ट ऍज अ सलाईन कॅथरेटिक्स. अँड द कॅटन विच आर पोअरली ऍब्झॉर्ब्ड, तर पोअरली कोणते आहेत बघा, मॅग्नेशियम कॅटन्स having the saline catharetics action. तर हे सगळे जे ऍनियन्स आणि कॅटन्स आहेत तर त्याच्यामध्ये हे काय, सलाईन कॅथरेटिक्सची ऍक्शन दाखवतात. तर सलाईन कॅथरेटिक्स आर वॉटर सोल्युबल अँड आर टेकन विथ लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर. तर हे जे सलाईन कॅथरेटिक्स आहेत तर ते वॉटर सोल्युबल असतात आणि ते कशासोबत इंटेक केले जातात, तर विथ लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर, घेतानाच ते लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर मध्ये घेतले जातात. बघा आता ह्याचे एक्झाम्पल्स आहेत, मॅग्नेशियम सल्फेट,
ओके, त्याला सिनोनिम आहे इप्सॉन्स सॉल्ट. ओके, तर इप्सॉन सॉल्ट जे आहे तर त्याचा फॉर्म्युला जो आहे तो काय आहे, MgSO4 7H2O आणि मॉलिक्युलर वेट जे आहे ते किती आहे 246.47 इतकं आहे. तर बघा हे मॅग्नेशियम सल्फेट जे आहे विच कंटेन द 99 to 100% ऑफ MgSO4. तर ह्या ज्या मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे ज्याला आपण म्हणतो इप्सॉन सॉल्ट, तर त्याच्यामध्ये जवळपास बघा 99 to 100% हे प्युअर मॅग्नेशियम सल्फेट प्रेझेंट असतं. तर मॅग्नेशियम सल्फेट इज अ कलरलेस, ऑर्डरलेस, ओके, निडल लाईक क्रिस्टलाइन पावडर. तर इतकं त्याचं म्हणजे त्याचे जे काही पार्टिकल्स आहेत तर ते इतके लहान आहेत की निडल शेप्ड, ओके, निडल साईजचे, निडल लाईक क्रिस्टलाइन पावडर आहे विथ अ कूलिंग अँड सलाइन बिटर टेस्ट. तर ते म्हणजे ते कसे आहेत, कूल आहेत आणि सलाइन बिटर टेस्ट आहे त्याची. इट इज अ फ्रीली सोल्युबल इन वॉटर, तर ते कशात फ्रीली सोल्युबल होतात वॉटरमध्ये. इट इज इफ्लोरोसन्स इन ड्राय एअर, ड्राय एअर मध्ये त्याचे इफ्लोरोसन्स फॉर्म होतात अँड लुजेस वन वॉटर मॉलिक्यूल ॲट अ रूम टेम्परेचर. तर रूम टेम्परेचरला बघा त्याच्यातून एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि इट इज कन्वर्टेड टू द मोनोहायड्रेट वेन heated at 150 to 160 डिग्री सेंटीग्रेड. जेव्हा ते हीट करू आपण 150 to 160 डिग्री सेंटीग्रेडला, तर त्याच्यामधला जो जेव्हा हीट केलं तर त्याच्यामध्ये काय होतं, मोनोहायड्रेट फॉर्म होतं, म्हणजे त्याचं कन्वर्जन मोनोहायड्रेट मध्ये होतं. द लास्ट रिमेनिंग वॉटर मॉलिक्यूल इज एक्सपेल्ड ॲट अबाउट 280 डिग्री सेंटीग्रेड सोल्युशन ऑफ मॅग्नेशियम सल्फेट आणि त्याचं काय होतं, गिव्स अ व्हाईट जिलेटिनियस प्रेसिपिटेट ऑफ द बेसिक कार्बोनेट. तर त्याचा काय फॉर्म होतो, जिलॅटिनियस, व्हाईट जिलॅटिनियस प्रेसिपिटेट फॉर्म होतो बेसिक कार्बोनेटचा विथ सोल्युशन ऑफ सोडियम कार्बोनेट. ओके, तर बघा हे सोडियम बायसल्फेट, ओके, इन प्रेझेन्स ऑफ ॲक्वियस अमोनिया प्रेसिपिटेट विथ व्हाईट क्रिस्टलाइन मॅग्नेशियम अमोनियम फॉस्फेट. ओके, जेव्हा हे MgSO4 बघा जेव्हा रिएक्शन होती कशासोबत, सोडियम बाय फॉस्फेट सोबत, इन प्रेझेन्स ऑफ ॲक्वियस अमोनिया, ओके, इन प्रेझेन्स ऑफ ॲक्वियस अमोनिया सोबत, तर ते प्रेसिपिटेट काय होतं, व्हाईट क्रिस्टलाइन मॅग्नेशियम अमोनियम फॉस्फेट फॉर्म होते. बघा हे MgNH4PO4 हे काय आहे तर व्हाईट क्रिस्टलाइन मॅग्नेशियम अमोनियम फॉस्फेट. तर बघा ह्याचं काय युजेस काय आहेत बघा ह्याच्यात. मॅग्नेशियम सल्फेट विच इज युज्ड ॲज सलाइन कॅथॅरेटिक्स, सलाइन कॅथॅरेटिक्स म्हणून ते यूज केलं जातं. इट इज युज्ड पॅरेंटरली ॲज अँड अँटी कन्व्हल्जंट. पॅरेंटल म्हणजे काय तर जे सिस्टमॅटिकली दिले जातात. ओके, आता आपलं कसं हे टाईप आहे ओरली आणि पॅरेंटरली. तर ओरल म्हणजे काय तर आपण थ्रू द माउथ जे काही मेडिसिन्स घेतो ते, आणि पॅरेंटरली म्हणजे आपल्याला जे इंजेक्ट केले जातात. ओके, तर हे पॅरेंटरली यूज केलं जातं कशासाठी, अँटी कन्व्हल्जंट्स म्हणून. तर मॅग्नेशियम सल्फेट इज युज्ड ॲज अ ओरली ॲज अन अँटीडोट, तर ते अँटीडोट म्हणून सुद्धा यूज केलं जातं फॉर द हेवी मेटल पॉइझनिंग. जेव्हा हेवी मेटलचं पॉइझनिंग होईल म्हणजे होतं, तर त्या केसमध्ये काय केलं जातं, मॅग्नेशियम सल्फेट यूज केलं दिलं जातं कशासाठी, ओरली दिलं जातं ते पॉइझनिंग कमी करण्यासाठी ॲज अ अँटीडोट म्हणून. ओके, तर त्याच्यानंतर बघा इट इज युज्ड ॲज अ ओके ह्याचं ओके हा, तर त्याच्यानंतर बघा 50% सोल्युशन ऑफ मॅग्नेशियम सल्फेट इन वॉटर इन अ डोस ऑफ 60 to 180 ml हॅज बीन गिव्हन ॲज अन इनेमा. ओके, तर इनेमा करण्यासाठी हे किती घेतलं जातं बघा, ह्याचा डोस 60 to 180 ml. Because of its osmotic action, it has been used locally in various inflammatory condition. तर त्या लोकली त्या ऑर्गन्स त्या ठिकाणी ते जिथे इन्फ्लाम झालाय पार्ट तर तिथे ते लोकली यूज केले जातं. तर इट इज अ कॉमन इन्ग्रेडियंट ऑफ द अपॅरंट मिनरल वॉटर. तर हा काय इन्ग्रेडियंट आहे मिनरल वॉटरचा. त्याच्यानंतर बघा ह्याची इनेमा. ओके, तर इनेमा ही जी कंडिशन आहे तर काय केलं जातं, तर वॉटर जे आहे, ओके, वॉटर आणि त्याच्यानंतर जे काही आता हे आपण कुठला बघतोय मॅग्नेशियम सल्फेट बघतोय. तर हा जो विथ दिस मॅग्नेशियम सल्फेट अँड वॉटर these are injected through the rectum, which is this condition is called as enema. Okay, understand?
Yes, ma'am. मॅडम आपण डबल कोणता पॉइंट? मॅग्नेशियम सल्फेट. मॅग्नेशियम सल्फेट का? हा मॅम. बघा मॅग्नेशियम सल्फेट जे आहे तर त्याच्यामध्ये 99 to 100% हे प्युअर मॅग्नेशियम सल्फेट असतं, जे काही आपण इप्सॉन सॉल्ट घेतोय हा जो कंपाऊंड. ओके, तर मॅग्नेशियम सल्फेट जे आहे तर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघा, जे तुम्हाला काही काही इम्पॉर्टंट आहे यातलं. फिजिकल प्रॉपर्टीज काय, त्याच्या कलरलेस आहे ते एकतर, त्याच्यानंतर ऑर्डरलेस आहे आणि निडल लाईक क्रिस्टलाइन पावडर असते त्याची. आणि हे कसं आहे, सलाईन बिटर टेस्ट आहे आणि ह्याची सोल्युबिलिटी इम्पॉर्टंट आहे, तर ते वॉटरमध्ये सोल्युबल आहे. आणि ह्याचे जे इफ्लोरोसंट्स आहेत ते ड्राय एअर मध्ये असतात आणि हा काय करतो, लूज करतो वन वॉटर मॉलिक्यूल कधी, ऍट अ रूम टेम्परेचरला. अँड ऑल्सो जेव्हा ते हीट करेल 150 to 160 डिग्री सेंटीग्रेडला, तर त्याचं कन्व्हर्जन होतं मोनोहायड्रेट मध्ये. आणि लास्ट रिमेनिंग वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो काय होतो, एक्सपेल होतो ऍट 280 डिग्री सेंटीग्रेडला. ओके, आणि जे काही सोल्युशन राहिलेलं आहे मॅग्नेशियम सल्फेटचं, विच गिव्स द व्हाईट जिलेटिनियस precipitate of basic carbonate with the solution of sodium carbonate. ओके, इथपर्यंत कळालंय का? येस मॅम. Yes, ma'am. ओके, तर बघा त्याच्यानंतर काय बघितलं होतं इम्पॉर्टंट म्हणजे तर रिॲक्शन. तर हे जे काही आहे सोडियम बायसल्फाइड जे आहे, जेव्हा मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे MgSO4 ह्या सोडियम बायसल्फाइड सोबत प्लस ऍक्वियस अमोनियम, ओके, तर याच्या सोबत रिॲक्शन होईल, तर त्यावेळेस काय होतं, फॉर्म व्हाईट क्रिस्टलाइन मॅग्नेशियम अमोनियम फॉस्फेट म्हणजेच काय MgNH4 PO4 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, जे सांगितले मी आता क्रिस्टलाइन मॅग्नेशियम अमोनियम फॉस्फेटचा. तर ते फॉर्म होतं. आणि त्याच्यानंतर काय बघितलं, त्याचे युजेस, तर ते मेनली सलाईन कॅथरेटिक्स म्हणून युज केलं जातं. त्याच्यानंतर पॅरेंटरल ते अँटी कन्व्हर्जन्स म्हणून युज केलं जातं. त्याच्यानंतर तो अँटीडोट आहे. त्याच्यानंतर हा मिनरल वॉटर्स मधला काय आहे, तर कॉमन इन्ग्रेडियंट आहे. ओके, आणि मोस्ट ऑफ द केसेस मध्ये काय केलं जातं, इन्फ्लामेटरी कंडिशन जिथे आहे तर तिथे हे युज केलं जातं. आणि ह्याच्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट वॉटर मध्ये कसं ऍड केलं जातं, त्याचा डोस फॉर द एनेमा पर्पज किती, 60 to 180 ml इतका यूज केला जातो. ओके, त्याच्यानंतर त्याची स्टोरेज कंडिशन बघितली, स्टोअर कुठे केलं जातं, कूल प्लेसला इन वेल क्लोज्ड एअरटाईट कंटेनर. समजलं आता हे? येस मॅम. Yes, ma'am. Yes. ओके, तर बघा मॅग्नेशियम सल्फेट जे आहे, तर आता त्याची इनकम्पॅटेबिलिटी बघा काय, तर ते हे मॅग्नेशियम सल्फेट जे आहे ते कशासोबत म्हणजे रिॲक्शन होते त्याची, आणि त्याची जी काही ऍक्शन आहे ते कमी होते. तर इट इज इनकम्पॅटेबल विथ द पॉलिमिक्झिन बायसल्फेट. तर ते पॉलिमिक्झिन बायसल्फेट सोबत काय होतं, त्याची रिॲक्शन होती. अँड ऑल्सो सोडियम पोटॅशियम टार्टारेट सोबत, त्याच्यानंतर सोल्युबल फॉस्फेट अँड आर्सिनेट्स, अल्कली कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, पोटॅशियम और अमोनियम ब्रोमाइड्स ह्याच्यासोबत हे इनकम्पॅटेबल आहेत, म्हणजे त्याची ऍक्शन काय होतीये, कमी होतीये. क्लॅरिटी ऑफ इंट्रावेनस सोल्युशन ऑफ मॅग्नेशियम सल्फेट इज लॉस्ट. आणि काय होतं, जे काही इंट्रावेनस आपण दिलं हे मॅग्नेशियम सल्फेट, तर ते काय होतं, लॉस्ट होतं त्याचं. वेट फॉर ओके, तर जी काही क्लॅरिटी आहे इंट्रावेनस सोल्युशन जेव्हा आपण मॅग्नेशियम सल्फेट देणार आहे, तर ती लॉस्ट होती वेन मिक्स्ड विथ कॅल्शियम ग्लुकोनेट. कधी, जेव्हा ते कॅल्शियम ग्लुकोनेट सोबत मिक्स होतात, त्याची रिॲक्शन होते, म्हणजे ऍट अ टाइम दोन्ही इंजेक्ट केलेलं असेल तर. त्याच्यानंतर नो बायोसिन सोडियम, त्याच्यानंतर प्रोकेन हायड्रोक्लोराइड और द सोडियम बायकार्बोनेट. त्याच्यानंतर बघा मॅग्नेशियम सल्फेट was reported to be incompatible with the concentrated solution of sodium iodide. म्हणजे जे काही सोडियम आयोडाइड आहे, तर त्याच्या सोबत सुद्धा हे काय होतंय, रिॲक्ट होतंय आणि त्याची ऍक्शन जी आहे तर ती काय होते, कमी होतीये.
तर याचे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स बघा काय, मॅग्नेशियम सल्फेटची टॅबलेट असते अवेलेबल. त्याच्यानंतर ह्याचं मार्केटेड फॉर्म्युलेशन ब्रँड नेम म्हणजे कुठला अवेलेबल आहे, सल्फा मॅग. हे सध्या सगळीकडे अवेलेबल आहे, सल्फा मॅग. ओके, तर एक एक्झाम्पल झालं आपलं मॅग्नेशियम सल्फेटचं. त्याच्यानंतर आहे सेकंड वन, सोडियम पोटॅशियम टार्टारेट. तर याला अजून एक सिनोनिम काय आहे, पोटॅशियम सोडियम टार्टारेट. ओके, रोचिली सॉल्ट. ओके, अँड सॅनिटी सॉल्ट. आणि त्याचा जो काही फॉर्म्युला आहे तर तो काय, CaHAKNaO6 4H2 आणि मॉलिक्युलर वेट आहे ते किती आहे, 282.2. तर याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघा काय आहेत, तर हे काय कलरलेस आहे ऑर द व्हाईट. काही वेळेस ते कसं असतं, व्हाईट पण असतं. त्याच्यानंतर हे ऑर्डरलेस आहे, कुठलाही ऑर्डर नाहीये त्याला. आणि क्रिस्टलाइन पावडर जी आहे, क्रिस्टलाइन पावडर फॉर्म मध्ये आहे ते, विथ अ कूलिंग सलाइन टेस्ट. तर त्याची टेस्ट कशी आहे, सलाइन मध्ये, सलाइन टेस्ट म्हणजे सॉल्टी. ओके, थोडक्यात सलाइन टेस्ट मध्ये ते लागतं. त्याच्यानंतर इट इज सोल्युबल इन वॉटर अँड इनसोल्युबल इन अल्कोहोल. तर ते अल्कोहोल मध्ये काय, इनसोल्युबल आहे. त्याच्यानंतर बघा पाटील स्नेहल, तुमचा कॅमेरा ऑन राहिलाय. ओके, द क्रिस्टल मेल्ट ऍट अबाउट 75 डिग्री सेंटीग्रेड. तर हे जे काही क्रिस्टलाइन पावडर आहे त्याचे जे क्रिस्टल्स आहेत तर ते किती टेम्परेचरला मेल्ट होतात, ऍट अ 75 डिग्री सेंटीग्रेडला. वेन इग्नायटेड द क्रिस्टलाइन पावडर बिकम्स रेड. म्हणजे जेव्हा ते हीट करू, जास्त इग्नाइट करू, ओके, तर त्यावेळेस काय होतं, हे क्रिस्टलाइन पावडर जी आहे तर ती काय होते, रेड कलर मध्ये होते. अँड लिव्हज अ रेसिड्यू ऑफ सोडियम अँड पोटॅशियम कार्बोनेट. आणि त्याच्यातून काय राहते, रेसिड्यू सोडियम आणि पोटॅशियम कार्बोनेटचा. त्याच्यानंतर बघा याचे युजेस काय आहेत बघा, सोडियम पोटॅशियम टार्टारेट हे काय म्हणून यूज केलं जातं, तर ऍज अ कॅथारेटिक्स, ऍज अ टार्टारेट anion. ओके, हॅज अ व्हेरी पुअर इंटेस्टायनल परमॅबिलिटी. इट इज ऑल्सो युज्ड इन फूड इंडस्ट्री. बघा फूड इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं कशासाठी, स्टॅबिलायझर म्हणून. कशामध्ये, चीज आणि मीठचे प्रोडक्ट्स जे आहेत तर त्याच्यामध्ये स्टॅबिलायझर म्हणून हे यूज केलं जातं. त्याच्यानंतर त्याची स्टोरेज कंडिशन बघा, दोनच युजेस आहेत. एक तर ते कॅथारेटिक्स म्हणून यूज केलं जातं आणि फूड इंडस्ट्रीमध्ये ऍज अ स्टॅबिलायझर म्हणून यूज केलं जातं. आणि याची स्टोरेज जी आहे तर बघा काय स्टोरेज कंडिशन, हे स्टोअर केलं जातं एअरटाईट कंटेनर्स मध्ये, कूल अँड ड्राय प्लेस मध्ये. इट इज इनकम्पॅटेबल विथ ऍसिड्स, कॅल्शियम, लीड सॉल्ट, मॅग्नेशियम सल्फेट अँड सिल्वर नायट्रेट. तर ते काय इनकम्पॅटेबल आहेत, कशासोबत, ऍसिड सोबत, कॅल्शियम सोबत, त्याच्यानंतर लीड सॉल्ट सोबत. म्हणजे त्याची काय होते, रिएक्शन होती आणि त्याची ऍक्शन कमी होतीये. मॅग्नेशियम सल्फेट, त्याच्यानंतर सिल्वर नायट्रेट. आणि जे काही फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स आहेत अवेलेबल बघा, कुठले कुठले आहेत, सोडियम पोटॅशियम टार्टारेट पावडर. त्याच्यानंतर मार्केट फॉर्म्युलेशन कुठलं आहे, स्पेक्ट्रम हे मार्केटेड फॉर्म्युलेशन आहे. ओके, तर इथं कॅथॅरेटिक संपतंय. ओके, तर बघा इथं आपला थर्ड टॉपिक मधला सेकंड पॉइंट संपलेला आहे. आता आपण थर्ड चॅप्टर मधला थर्ड पॉइंट सुरू करतोय, तो काय, टॉपिकल एजंट. तर याचं फक्त आजच्या लेक्चरला आपण इंट्रोडक्शन घेऊया, नेक्स्ट लेक्चरला याचे एक्झाम्पल्स वगैरे डिटेलमध्ये बघूया. तर बघा टॉपिकल एजंट. तर टॉपिकल एजंट काय असतात बघा, द टर्म टॉपिकल मीन्स द पर्टेनिंग टू द पर्टिक्युलर स्पॉट. एका पर्टिक्युलर स्पॉटला ते अप्लाय केले जातात.
The topical compounds are applied on the body surface and shows their pharmacological effect primarily at the surface. बघा जिथे आपण अप्लाय केलेलं आहे, आता फॉर एक्झाम्पल स्किन वरती एखादं इरिटेशन झालं तर तिथे आपण हे पावडर फॉर्म मध्ये असेल तर ते अप्लाय केले तर तिथे काय होतं, तर ते फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट दाखवतात जिथे आपण अप्लाय केलं आहे पर्टिक्युलर स्किन particular लोकेशनला. ओके, देअर मे बी पेनिट्रेशन ऑफ सच कंपाऊंड इन टू द टिश्यू बिलो द एक्सपोज्ड एरिया ऑफ वोंड. बघा एखादं वोंड असेल आपल्याला किंवा जखम झाली तर तिथे आपण काय टॉपिकल एजंट यूज केला फॉर एक्झाम्पल, तर त्यावेळेस काय होतं, काही वेळेस तर तिथे पेनिट्रेशन होतं. ओके, तर ते स्किन मध्ये ते काय केले जातात, आतमध्ये पेनिट्रेट होतात. कुठे, इन टू द टिश्यू मध्ये. तर त्याच्यानंतर बघा देअर मे बी ऍब्सॉर्प्शन ऑफ सच कंपाऊंड शोईंग सिस्टमिक टॉक्सिक ऑर द ॲलर्जिक इफेक्ट. तर जेव्हा अशा वेळेस काय होतं, तर जेव्हा जास्त ऍब्सॉर्प्शन झालं त्या टॉपिकल एजंटचं आणि ते सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये किंवा सिस्टेमिकली ते एंटर होतात, तर ते काय असतात, टॉक्सिक असतात जेव्हा सिस्टेमिकली एंटर होतात आणि त्याच्यामुळे काय होतं, ॲलर्जिक इफेक्ट सुद्धा दिसतो. बघा फॉर एक्झाम्पल टॉपिकली अप्लाइड मर्क्युरी कंपाऊंड. Topical agent may be applied to the body cavities like a oral, vaginal or the colonies cavities. कशासाठी, तर to exert the local or the surface activity. The drugs may also be applied to such bodies cavities which exert the systemic effect. तर बघा याचे एक्झाम्पल काय, बकल टॅबलेट, सपोजिटरीज. ओके, तर हे जे काही टॉपिकल एजंट्स आहेत तर त्याच्यामध्ये बघा त्याचे अजून टाइप्स पडलेले आहेत. फर्स्ट आहे ते प्रोटेक्टिव्ह, सेकंड आहे अँटीमायक्रोबियल अँड थर्ड वन इज ऍस्ट्रिंजंट कंपाऊंड. हे दोन आहेत, प्रोटेक्टिव्ह, अँटीमायक्रोबियल अँड ऍस्ट्रिंजंट कंपाऊंड. बघा टॉपिकल एजंट्स म्हणजे सिंपल आहेत जे की बॉडी सरफेसवर अप्लाय केले जातात आणि ते एक्झर्ट करतात फार्माकोलॉजिकल इफेक्ट. कधी, ऍट अ पर्टिक्युलर सरफेसला जेव्हा आपण ते अप्लाय करणार आहोत. आणि काही वेळेस काय होतं, ते त्याचं पेनिट्रेशन होतं टिश्यूज मध्ये. ओके, तर बघा प्रोटेक्टिव्ह कंपाऊंड जे आहेत तर त्याच्यामध्ये बघा कुठले इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज असायला हव्या, एकतर ते इनसोल्युबल असायला हवे, त्याच्यानंतर स्टेट ऑफ डिव्हिजन, त्याच्यानंतर केमिकल इनर्टनेस, तर सेमच प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यानंतर बघा टॉपिकल प्रोटेक्टिव्ह जे आहेत and the adsorbents are generally applied to the irritated and the inflamed area of skin. बघा जिथे आपल्याला इरिटेशन किंवा इन्फ्लाम झालेला आहे एखादा एरिया स्किनचा तर तिथे हे प्रोटेक्टिव्ह अँड ऍडसॉर्बंट्स यूज केले जातात. द इरिटेशन अँड द इन्फ्लामेशन इज ड्यू टू, कशामुळे झालं असतं ते इरिटेशन किंवा इन्फ्लामेशन, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर और द फ्रिक्शन और एनी ॲलर्जी. एखादी ॲलर्जी किंवा एक्सेस मॉइश्चर जर तिथे प्रेझेंट असेल किंवा फ्रिक्शन, बघा जिथे मॉइश्चर प्रेझेंट असेल तर तिथे काय होतं, मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ, तर त्यामुळे काय होतं, तिथे ॲलर्जी होते आणि ती ॲलर्जी झाल्यामुळे इथे टॉपिकल एजंट्स यूज केले जातात. Adsorbent type protective should not be applied to the abraded skin because of possibility of enhancing systemic absorption. तर बघा जो काही स्किनचा एरिया जिथे काय झालंय, अब्रॅड झालेला आहे म्हणजे तिथे एंटर होण्याचे चान्सेस आहेत, ऍब्झॉर्ब होण्याचे, तिथून डायरेक्टली काय होणार आहे, तो जो काही आपण प्रोटेक्टिव्ह अप्लाय केलाय तर तो एंटर होणार आहे कुठे, सिस्टेमिकली, तर तिथे काय होणार, सिस्टेमिकली ऍब्सॉर्प्शन होणार आणि ते काय असणार आहे, टॉक्सिक असणार आहे. द इनऑर्गॅनिक प्रोटेक्टिव्ह कंपाऊंड्स तर ते कुठले आहेत, टॉल्क, त्याच्यानंतर झिंक ऑक्साइड, कॅलामाइन, झिंक स्टिरेट, टायटॅनियम डायऑक्साइड, सिलिकॉन पॉलिमर्स हे यूज केले जातात. त्याच्यानंतर बघा आता अँटीमायक्रोबियल्स काय असतात त्याच्यामध्येच येतात. अँड हे सगळे टाइप्स आहेत अँटीमायक्रोबियल्स मध्ये. परत डिसइन्फेक्टंट, ओके, अँटीसेप्टिक, बॅक्टेरियासाइड म्हणजे काय, बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणजे काय, जर्मिसाइड आणि स्टेरिलायझेशन म्हणजे काय. याच्यानंतर एक्झाम्पल चालवणार आहेत. आपण फक्त आजच्या लेक्चरला टर्म्स बघूयात काय आहेत ते. बघा अँटीमायक्रोबियल काय आहेत, तर हे जे काही ड्रग्स असतात तर ते काय करतात, ड्रग्स ऑर द एजंट जे आहेत विच कॉजेस द सप्रेशन ऑफ ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्याची ग्रोथ थांबवण्याचं काम हे अँटीमायक्रोबियल करतात. आता हे मायक्रो ऑर्गॅनिझम कुठले, बॅक्टेरिया, फंगाय, प्रोटोझोन, ओके, एक्सेट्रा. सेव्हरल टर्म्स आर युज्ड टू डिस्क्राइब द अँटीमायक्रोबियल ऍक्टिव्हिटी. तर कुठले कुठले टर्म्स असतात बघा, डिसइन्फेक्टंट, अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल कव्हरिंग,
बॅक्टेरियोसाइड, बॅक्टेरियोस्टॅटिक, त्याच्यानंतर जर्मिसाइड आणि फंगिसाइड. तर बघा डिसइन्फेक्टंट काय आहे? Okay, इथं काय झालं? तर डिसइन्फेक्टंट काय? इट इज अ केमिकल एजंट which destroys the microorganism but not usually bacterial spores. तर ते काय डिस्ट्रॉय करतात? मायक्रो ऑर्गॅनिझम डिस्ट्रॉय करतात, पण जे काही बॅक्टेरियाचे स्पोर्स आहेत तर त्याला ते डिस्ट्रॉय करत नाही. इट डज नॉट नेसेसरी टू किल ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम, दॅट इज इट डज नॉट स्टरिलाइज द एरिया अंडर द ट्रीटमेंट. तर डिसइन्फेक्टंट कशासाठी यूज केले जातात? ट्रीट इन ॲनिमेट ऑब्जेक्ट. बघा जे काही नॉन लिव्हिंग पार्ट्स आहेत, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स आहेत किंवा एखादं मटेरियल आहे, ओके, तर आपण फॉर एक्झाम्पल घरामध्ये काय करतो? क्लीन करण्यासाठी यूज केलं जातं, तर ते काय असतं? डिसइन्फेक्टंट असतं. जे काही टाइल्स वगैरे आहेत तर ते क्लीन करण्यासाठी डिसइन्फेक्टंट यूज केलं जातं. अँड ऑल्सो युज्ड टू ट्रीट द स्किन्स अँड अदर बॉडी मेम्ब्रेन्स अँड कॅव्हिटीज. तर हे खूप कमी वेळा तसं हे केलं जातं, बट मोस्ट ऑफ द टाइम काय केलं जातं? तर घरामध्ये डिसइन्फेक्टंट यूज केलं जातं. त्याच्यानंतर बघा अँटीसेप्टिक. तर अँटीसेप्टिक काय आहे? इट इज chemical agent which destroy or inhibit the growth of microorganism. हे जे केमिकल एजंट आहे तर ते काय करतात? डिस्ट्रॉय करतात और इनहिबिट करतात जी काही मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ आहे ती. अँटीसेप्टिक आर युज्ड टू ट्रीट लिव्हिंग टिश्यू इन जनरल. बघा अँटीसेप्टिक मेनली आपण कधी यूज करतो? जेव्हा आपल्याला एखादी इंजुरी झाली तर फर्स्ट एड बॉक्स मध्ये पहिल्यांदा काय असतं? अँटीसेप्टिक्स असतात. तर ते काय करतात? तर आपली जी काही जखम आहे ती लगेच भरून येण्यासाठी जे काही लिव्हिंग टिश्यूवर हे काय अँटीसेप्टिक अप्लाय केलं जातं. तर फॉर एक्झाम्पल एखादं इंजुरी झाली तर तिथून कोणताही दुसरा मायक्रो ऑर्गॅनिझम एंट्री करू नये, तिथे असेल प्रेझेंट तर तो डिस्ट्रॉय करण्यासाठी अँटीसेप्टिक लावलं जातं. त्याच्यानंतर बघा बॅक्टेरिया साइड. बॅक्टेरिया साइड काय आहे? ते केमिकल एजंट आहे आणि ते काय किल करते? बॅक्टेरिया, बट नॉट नेसेसरली बॅक्टेरियल स्पोर्स. हे पण काय बॅक्टेरियल स्पोर्स हे करत नाही, किल करत नाही. त्याच्यानंतर बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणजे काय? बघा बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणजे हे इनहिबिट करतात जे काही बॅक्टेरियाची ग्रोथ आहे त्याचं काही मल्टिप्लिकेशन आहे. बघा बॅक्टेरियोसाइड आणि बॅक्टेरियोस्टॅटिक मध्ये काय फरक आहे? तर बॅक्टेरियोसाइड म्हणजे ते डायरेक्टली किल करतात आणि बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणजे काय? स्टॅटिक म्हणजे स्टॉप, ओके, असं लक्षात ठेवायचं. तर बॅक्टेरियोस्टॅटिक काय करतात? तर जी काही ग्रोथ आहे तर ती काय करतात? इनहिबिट करतात बॅक्टेरियाची. त्याच्यानंतर जर्मिसाइड. जर्मिसाइड्स म्हणजे काय? तर इट इज अ केमिकल एजंट दॅट डिस्ट्रॉय द पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम. जे काही पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते डिस्ट्रॉय केले जातात जर्मिसाइड. त्याच्यानंतर बघा स्टरिलायझेशन. इट इज अ प्रोसेस ऑफ डिस्ट्रॉइंग ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम. जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते त्याच्यापासून ते डिस्ट्रॉय करण्यासाठी ही स्टरिलायझेशनची प्रोसेस यूज केली जाते आणि त्याला स्टरिलायझेशन म्हणलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ते डिस्ट्रॉय करण्यासाठी त्यावेळेस हीट केलं जातं किंवा वेगवेगळ्या कंडिशन्स असतात, त्या टेम्परेचरला ठेवलं जातं, वेगवेगळ्या स्टरिलायझेशनच्या कंडिशन असतात. मग त्या कशासाठी असतात? तर फॉर द डिस्ट्रॉइंग ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम अँड देअर pathogenic products. The process renders the treated object completely free from microorganism. तर बघा एखादा ऑब्जेक्ट आहे तर तो फ्री करण्यासाठी स्टरिलायझेशन यूज केलं जातं. सम ऑफ डिसइन्फेक्टंट कॅन बी युज्ड फॉर द स्टरिलायझेशन पर्पज. जे काही डिसइन्फेक्टंट आहेत काही तर ते स्टरिलायझेशनच्या प्रोसेससाठी यूज केले जातात. तर इथून पुढे एक्झाम्पल्स चालू होतात तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊयात. ओके, कुणाला काही प्रॉब्लेम आजच्या लेक्चर मध्ये? हॅलो मॅम. येस, बोला. डिस्पर्सिंग एजंट म्हणजे काय? काय डिस्पर्सिंग. डिस्पर्सिंग कुठे सांगितलं आपण? डिसइन्फेक्टंट सांगितलं ना. नाही, ते मगाशी तुम्ही शिकवलं ना लाईट केवलिन मध्ये. लाईट केवलिंग मध्ये डिस्पर्स म्हणजे काय? डिस्पर्स ह्याचं जनरल मिनिंग काय? तर ते पसरतात. ओके, डिस्पर्स होतात, स्प्रेड होतात. तसे ते एजंट एवढंच सांगितलंय. कॅथर्टिक्स म्हणून ते यूज केलं जातं. हेच पाहिजे होतं का तुम्हाला? हा मॅम, हेच पाहिजे होतं. ओके ओके, चला अटेंडन्स. हा बोला. नोट्स द्या की सेकंड पॉइंटचे. आज नक्की करते मी. सॉरी, तुम्हाला यावेळेस खूप लेट झालंय नोट्स साठी. मी आज तुम्हाला सगळ्या नोट्स केमिस्ट्री प्लस HAP सगळ्या शेअर करते.
PPTs आणि नोट्स दोन्ही पण देते. ठीक आहे, चालेल. ओके मॅम. तर का असं करू, आज HFPच्या देऊ म्हणजे तुम्हाला स्टडी करायला इझी राहील आणि उद्या केमिस्ट्रीच्या देते. चालेल का? तुम्हाला पण कन्फ्युज नको व्हायला दोन्ही Yes. दोन्ही. ओके Yes, मॅम. येस मॅम. ओके मॅम. आज HFPच्या मी देईन जो काही 5th चॅप्टर आहे आपला, आणि उद्या केमिस्ट्रीच्या देईन जे आपले सेकंडच्या तर भेटलेत तुम्हाला है ना. केमिस्ट्रीचे सेकंड मिळालेत ना, सेकंड चॅप्टरच्या. yes, मॅम. Yes. थर्डचं किती आता आपला थर्ड पॉइंट चालू आहे थर्ड टॉपिक मधला, तर हे टॉपिकल एजंट सोडून अगोदरच्या सगळ्या देईन. कारण की टॉपिकल एजंट फक्त तुम्हाला इंट्रोड्यूस केले काय असतात टॉपिकल एजंट, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे टॉपिकल. त्याच्या अगोदरचे जे काही आहेत हिमॅटेनिक्स बघितले, कॅथार्टिक्स बघितले, ऍसिडिफाईंग एजंट बघितले. ओके, हिमॅटेनिक्सचे नोट्स दिलेत मॅम. हिमॅटेनिक्स मिळाले का? बट हा मॅम मिळाले. ओके, तर तुम्हाला आता कॅथार्टिक्स, ऍसिडिफाईंग एजंट आणि अँटासिड्स ह्या तिन्हीच्या नोट्स हव्यात, बरोबर आहे? हो मॅम. हा, मी सेंड करेन आज. सॉरी, केमिस्ट्री उद्या, आज HFP करेन. ठीक आहे, अजून कोणाला काही प्रॉब्लेम? हॅलो मॅम, उद्या HFP चं रिव्हिजन आहे का? त्या दोन्ही पण केमिस्ट्रीचं पण. HFP दोन्ही नको, तुम्ही कन्फ्युज व्हाल म्हणून तर मी म्हणलं उद्या HFP चं घेईन. ओके मॅम. ओके, तर अटेंडन्स द्या. रोल नंबर 1. रोल नंबर 1 ऍबसेंट आहे का? प्रेझेंट मॅम. वेट. ओके, माय व्हॉइस इज ऑडिबल? तुम्हाला येतोय आवाज माझा? येस मॅम. येस मॅम. ओके, रोल नंबर 1, प्रेझेंट मॅम. 2, प्रेझेंट मॅम. 3, प्रेझेंट मॅम. 4, प्रेझेंट मॅम. 5, प्रेझेंट मॅम. 6, प्रेझेंट मॅम. 7, प्रेझेंट मॅम. 8, प्रेझेंट मॅम. 9, प्रेझेंट मॅम. 10. ओके, 11, प्रेझेंट मॅम. 12, प्रेझेंट. 13. रोल नंबर 13, 14, 14, उसको सब्जी कितना अच्छा होता है, हड्डी नहीं क्या भी नहीं। देख रोल नंबर 15, 16, रोल नंबर 16, 17, प्रेझेंट मॅम. 18, प्रेझेंट मॅम. 19, प्रेझेंट मॅम. 20, प्रेझेंट. 21, रोल नंबर 21, ओके, 22, प्रेझेंट. 23, प्रेझेंट मैम. 22, ओके, 23, प्रेझेंट मैम. 24, 24, 25, 25, 26,
रोल नंबर 26, 27, roll number 27, 28, Present, ma'am. 29, Present, ma'am. 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34, roll number 34, okay. 35, roll number 35, 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present, Four- ma'am. 41, Present, ma'am. 42, 43, Ma'am. okay, 43, roll number 43, 44, 44, 45, Present, ma'am. 46, roll number 46, 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54, roll number 54, 55, Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, roll number 60, 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, roll number 63, 64, Present, ma'am. 65, roll number 65, 66, 67, Present, ma'am. 68, Present, ma'am. ओके बघा ऍबसेंट नंबर रोल नंबर 13, 14, 16, 21, 24, 26, 27, 34, 35, 43, 44, 46, 54, 60, 63, 65, 66 कोण आहे का यातलं प्रेझेंट Hello, ma'am. हा वन बाय वन 16 ओके हा अजून कोणी सांगितलं होतं रोल नंबर 16 आणि अजून Roll number 60, ma'am. ओके अजून कोण ओके 42. राजश्री मुळे तुमचा ऍबसेंट नंबर तरी मी कॉल केलाय का